काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा आज मुंबईत शिवाजी पार्क इथं झाली। सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडीनं शक्तीप्रदर्शन केलं। या सभेला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेते उपस्थित होते। वरिष्ठ नेते शरद पवार, फारूक अब्दुल्ला, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, MK स्टॅलिन, तेजस्वी यादव आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते। आमचा लढा हा भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाही तर जनतेला त्रासदायक अशा एका शक्तीशी आम्ही लढत आहोत, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं। हम एक व्यक्ति के खिलाफ भी नहीं लड़ रहे हैं, ना हम बीजेपी के खिलाफ लड़ रहे हैं, ना हम एक व्यक्ति के खिलाफ लड़ रहे हैं। एक व्यक्ति को चेहरा बनाकर ऊपर डाल रखा है। हिंदू धर्म में शक्ति शब्द होता है। हम शक्ति से लड़ रहे हैं। माध्यमांनी लोकांचे प्रश्न मांडले नाहीत म्हणून लोकांचा आवाज बनण्यासाठी आम्हाला 4000 किलोमीटरची भारत जोडो यात्रा करावी लागली, असं या यात्रेमुळे देशवासियांशी संवाद साधता आला, असं ते म्हणाले। महात्मा गांधींनी मुंबईतून छोडो भारतची हाक दिली। इंडिया आघाडीच्या मुंबईतून भाजपाला सत्तेतून हटवण्याची शपथ घ्यावी, असं शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं। सर्वजण एकवटले की हुकुमशहाचा अंत होतो, असं सांगत लोकशाही रक्षणाची लढाई आजपासून सुरू झाली आहे, असं उद्धव ठाकरे या सभेत म्हणाले। सर्वांनी एकत्र लढावं किंवा एकटं लढावं, मात्र भाजपाविरुद्ध लढा द्यावा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी या सभेत केलं। त्यापूर्वी सभास्थळी दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं। ज्या शिवाजी पार्क